ठेवलं का मॅडम? चटणी घेतली बघा इकडं. ऑर्डर पिशव्या गच भरून घेतली बघा. बघितलं हे पिशवी गच भरून आणलंय बघा. आता हे ना किती किलो आहे का? ही 8, 9, 10 किलोच्या. हा. आणि ती 2च्या 2 हा. आणि 1.5 किलोची एक. अजून 3 आणि 7 37 किलो ऑर्डर पेंडिंग आहे अजून. उद्या मसाला कसला हे परिस्थिती आपल्याला 30 किलो तर बनवावं लागतं. दसरा कधी काढू? पुन्हा काढ. ऐक की माझं एक ऐक की. काय ऐकू आता मी? ते देतोय आबा पैसे घे. ऐकून घे माझं फक्त. तुम्हाला मी मागा सांगितलंय. ऐकून घे ग. भाव आहे की तर शेवटी खरा. तू समजत नाही मग कोण समजणार सांग बरं? त्यांना समजा येत नाही का? काय समजून आपणच घ्यायचं का? असू दे असू तू शानी असू दे. काय गुळगुळ करताय काय माया लावताय? असू दे. खरंच तर मी सांगतोय तसं घेऊया त्याच्याकडून पैसे. त्याला त्याचं बघा गेलं तुला सांगतो. ती एकटा मी एकटा जाऊ दे मरत सगळं. पण ते सकाळी कसं बोललं तुम्ही बघितलं नाही का? माझ्या पोराला तुम्हाला चांगलं वाटत नाही. पोराला चांगलं वाटत नाही म्हणजे त्यांना कधी वाटतं का आपल्या पोरींचं चांगलं व्हावं? झालं की आता ते बस तसं काय वाईट विचार करते ती. बरं कुठं सगळं इथंच ठेवून जायचं आहे बघ. बघा तुम्हाला काय करायचं. काय अवघड हे असं नाव काढलं काय इस्कन दस्कन. कंडिशन लय अवघड आहे. कोणासारखं बोलायचं आणि कोणासारखं नाही. कोड पडलंय. मला वाटतं नाही जाऊ दे मोर ते कुठं. मी लय साध्या मनाचा माणूस आहे. मी असा विचार कधीच करत नाही. तुम्हाला सांगतो मित्रांनो, स्वार्थ हा मला जमतच नाही अजिबात नाही. मी तेवढ्या पुरतच करेल पर नाही हो ती बरोबर नाही वाटत. आता बरं आबाला पण कळलं पाहिजे. आबा पण कसं पण बोलतय. सोनं केलं आणि ह्याव केलं. तिनं आता तिच्या कष्टावर केलंय. मसाल्याच्या ह्याच्या त्याच्या कष्ट आहे मित्रांनो. भाकर सुद्धा खायला भेटत नाही तिला अक्षरशः वेळेस. तिचं पण तसं बरोबर आहे. पण कसं आहे आता तिला समजावं लागणार आहे. आता जर नाव काढलं का रागान गेले निघून. तिचं पण म्हणणं बरोबर आहे. पण काय करायचं शेवटी एका मनानं वाटतं जाऊ द्या मरू द्या. आता एवढं घर दिलं काय नाही अजून रुपया त्यानं दिला नाही. ती 10,000 रुपये तुम्हाला सांगतो हे दिलेल्या कागदाला तेवढे ती तेवढं आलेलं तेवढंच त्याचे पैसे आहेत आपल्याकडं. नाहीतर नाही त्याला पण असं कळत नाही द्यावं आपण भावाचं पैसे नगद ठेवायला. पण ते पण असा विचार करतं सगळं मला असं मिळलं पाहिजे. आता 2 रोज त्याच गरमागरम त्याच दिवशी जाणून देत असतात सगळं ओके होतं ना सांगावर. मोठा बोलला रिंग मारून या मारू त्या मारून पैसे काढून आणलं. बायको संग बोलत गप्पा मारत बसतय. सोनं बायको म्हणते सोनं करून काय करू. कसं आहे लक्षात की गरमागरम झालेलं चांगलं असतंय. त्याला पण कळायला पाहिजे. पण कळना झालंय आता काय करायचं. मी तर किती दिवस त्यांचं हे करणार सांगा. मला पण हो का मी जरी विरोधात करायला गेलो का तुम्हाला सांगतो नाराज होती ती. मग कोणाला नाराज करा हा मोठा लय प्रश्न पडतोय. बरोबर आहे ना सांगा. नाराज कोणाला करायचं सगळ्यात मोठा प्रश्न ते. आता बायकोला म्हटलं तर बायको लगेच दरवाजा आपटून निघून गेली. मी अशा मनाचा माणूस आहे. मला असं वाटतं काय ना ग त्याचं आहे त्याला देऊन टाकावं यसा. तसं नियमान म्हणलं तर बरं का आज ना उद्या त्याला भेटणारच आहे. ते नियमान भेटण्यापेक्षा आपलं 2 रुपये घेऊन मोकळं झालेलं बरं. आधीच घराचं पैसे त्याच्याकडे येतं. प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो पैशात गुतत जायचं त्यापेक्षा देतय त्यातच आनंद मानाय पहिला. पण खरं देतय त्यात आपण आनंद माराय पाहिजे. ती आता बायकोला आमच्या आता समजावं लागणार आहे. माघारी आल्यानंतर वैतागली आज. कांदा ही चिरलाय त्यानं तर उद्या मसाला अजून करावा लागतोय. काम महिंदाळ काम. आज तुम्हाला सांगतो विहिरीचं काम बंद आहे. वाहनवाली काही येणार ती झाली ती सारखी राजा टाकते. टाकून काम करून द्यावं त्यांना पण काय कळना झालं या.
आता मी आटपाडीला निघालोय बघा टाकायला. मला हे आटपाडीला घेऊन जाऊन तिथं कुरिअर ऑफिसला जमा करावं लागतं या. इथनं लिहायच्या ऑर्डर माझा पिन तुम्हाला सांगतो 1 तास गेला त्यात. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला की. भाऊ ते पूनम ताईला बोलायचं होतं ना, मला केला होता. मी बाहेर आलो घेऊ चटणी टाकाय चाललोय ऑफिसला. हो काय सांगता मला फोन? तुम्हीच करा संध्याकाळी किती वाजता करू? 7च्या दरम्यान कराय. बरं बरं ठीक आहे करते. मग एमर्जन्सी मध्ये बोलायचे भाऊ. बर बर चल. हा. आज पावसानं जरा उघडी दिली आहे. पावसानं उघडी असलं ना मसाला भरपूर बनतोय. पण पावसाची उघडी पाहिजे बघा. पाऊस जर चिटचिट राहिलं मग मसालाच करता येत नाही. आणि ही ऑर्डर पेंडिंग ती त्यांच्या आता ह्या पावसामुळे केवळ राहिली द्या. आपलं बिन काम असतंय विहिरीचं इकडं तिकडचं. आणि विहीर त्यांनी लवकरात लवकर करून द्यावं बघा. खरं कायच अडचण नाही. ती कामच करत नाही ते बघा. तुम्हाला सांगतो थोडंफार करते की झालं लवकर झालं मग मी या कामातनं मोकळा झालो ना. बरोबर आहे ना सांगा. ती त्यांच्या कामातनं मोकळं, मी माझ्या कामातनं मोकळं. बायकोला कसं समजून सांगायचं ही कोडं पडलंय मला. तिला पण वाटतंय दिलं नाही मागच्या 2 दिवसात दिलं नाही. मी मेहण्याकडून मागून घेतलं पैसे. पाहुण्या रावळ्याला मागायची वेळ आली नाही शेवटी. असं होतंय हो. तिला बिना तर लय बोलून आपण चालत नाही. गोड बोलूनच सांभाळावं लागतं या. पण आबाला बिन करा. आबाला सकाळी पाहायचं नमती भूमी आबा बिन घेत नाही. आबाला बिन काय वाटतं मी सगळं आहे असं वाटतंय हो. थोडं नमतं पण घेतलं पाहिजे. ते नमतच घेत नाही. त्यांना वाटतंय सगळं झटक्यात हो. आमच्या म्हणण्यानुसार हो थोडक्यात असं त्यांना वाटतंय. पोरं आता शाळेच्या आठवडीलाच न्यायला लागते बघा. आता शाळा सुटली त्यांची. दिदी बिन आली असेल. आता 5 वाजून गेले त्या. आज जर दुपारी थोड्या वेळ झोपलो बघा. माझं डोळस हे करून होतं. हॅलो बोला की. लागलं का पाणी विहिरीला? हा लागलंय की. बरं झालं छान झालं. लागेल पाणी चांगलं लागेल. हा ओके ओके धन्यवाद. मी पाळायला म्हणून सांगते. होय बर बर बरोबर. हा चांगलं लागेल पाणी. मी मुंबईतनं बोलते. ओके ओके धन्यवाद. पूनम ताई कुठे गेल्या? पूनम ताई घरी आहे. मी जरा मसाला जमा करायला चाललोय. बरं 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 चालते. हो हो थँक्यू. हा. आपल्या फॅन मंडळीचा बिन आशीर्वाद आहे. लागल पाणी म्हणते ती. आज प्रत्येक कामात फॅन्सचा माझ्या बहिणींचा भावांचा लय मोठा वाटा आहे. कायम मला सपोर्ट करते ती. कायम तुम्हाला सांगतो आधार देते ती. सपोर्ट म्हणजे आधार. आता विहीर खांदा चालला तर लय जाण्याचा फोन. निलेश भाऊ टेन्शन घेऊ नका. पाणी खाली तुम्हाला चांगलं लागतंय. एवढं म्हणायला सुद्धा दम लागतोय. दम बरोबर आहे ना. कारण दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी स्वतःमध्ये दम ठेवावा लागतोय. बरोबर आहे ना सांगा. ते कोणाला पण जमत नाही. या अशा माझ्या चांगल्या मनाच्या बहिणी असते का भाऊ बहिणी ते म्हणतात. तुम्हाला सांगतो निलेश भाऊ टेन्शन घेऊ नका. जे चांगल्या मनात हे आहे का त्यालाच जमतं. ते कोणाला पण जमत नाही ते. बरोबर आहे ना. तर असं सपोर्ट करा मित्रांनो. कायम ऋणी राहील तुमचा. होता येईल एवढं मी कुटुंब सांभाळून घेत जाईल बघा. भेटतो पुढच्या वेळात. तोपर्यंत बाय बाय.